दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि चिंतेमुळे तुम्हाला दडपल्यासारखे वाटत आहे का? तुम्ही स्वतःला सतत भविष्याची चिंता करत आहात की भूतकाळात रमत आहात? तसे असल्यास आपण एकटे नाही आहात. त्यांच्या हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकात डेल कार्नेगी तणाव आणि चिंता व्यवस्थापित करण्यासाठी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी व्यावहारिक सल्ला आणि धोरणे देतात. 1948 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या उत्कृष्ट स्वयंमदत पुस्तकाने लाखो लोकांना काळजी आणि भीतीवर मात करण्यास आणि अधिक आनंद आणि यश मिळविण्यात मदत केली आहे. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही चिंता करण्याची सवय कशी सोडवायची, सकारात्मक मानसिकता कशी जोपासायची आणि प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता कशी विकसित करायची यासह हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग मधील प्रमुख अंतर्दृष्टी आणि धोरणे एक्सप्लोर करू. तुम्ही तणाव आणि चिंता यावर मात करू पाहत असाल, तुमचे नाते सुधारण्यासाठी किंवा तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हाऊ टू स्टॉप वरिंग आणि स्टार्ट लिव्हिंग हे कालातीत शहाणपण तुम्हाला अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकते. चला तर मग डुबकी मारून चिंतामुक्त जीवनाची रहस्ये जाणून घेऊया. परिचय, इंट्रोडक्शन. आजच्या वेगवान जगात आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींबद्दल सतत काळजी करत राहणे असामान्य नाही. भविष्याची, आर्थिक, नातेसंबंधांची किंवा आरोग्याची चिंता असो, सतत चिंता करणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. इथेच डेल कार्नेगीचे हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे पुस्तक उपयोगी पडते. वाचकांना चिंता आणि चिंतेच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आणि अधिक परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करण्यासाठी हे पुस्तक व्यावहारिक सल्ला आणि तंत्रे देते. 1944 मध्ये लिहिलेले हे पुस्तक काळाच्या कसोटीवर उतरले आहे आणि असंख्य लोकांना त्यांच्या चिंता आणि भीतीवर मात करण्यास मदत केली आहे. पुस्तकाच्या पानांमध्ये असलेला कालातीत सल्ला आणि शहाणपण आजही तितकेच समर्पक आहे जितके ते 75 वर्षांपूर्वी होते. या लेखात आम्ही पुस्तकातील महत्त्वाच्या गोष्टींचा सारांश देऊ, तुम्हाला चिंता करणे थांबवण्यास आणि जगणे सुरू करण्यात मदत करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या संकल्पना आणि तंत्रांवर प्रकाश टाकू. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे डेल कार्नेगीचे स्वयंमदत पुस्तक आहे जे जीवनातील चिंता व्यवस्थापित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी व्यावहारिक सल्ला देण्यावर लक्ष केंद्रित करते. पुस्तकात अनेक वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि केस स्टडीज यांचा समावेश आहे, तसेच व्यक्तींना त्यांचे विचार, भावना आणि कृतींवर नियंत्रण मिळविण्यात मदत करण्यासाठी व्यावहारिक तंत्रे आहेत. सकारात्मक आणि शांत मानसिकता कशी जोपासावी आणि दैनंदिन जीवनात ती कशी लागू करावी याबद्दल कार्नेगी सर्वसमावेशक मार्गदर्शक सादर करतात. पुस्तक 2 भागांमध्ये विभागले गेले आहे. पहिला भाग चिंतेचे विश्लेषण आणि त्याची कारणे आणि परिणाम समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करतो, तर दुसरा भाग विश्रांती, ध्येयनिश्चिती यासह विविध तंत्रांद्वारे काळजी कशी व्यवस्थापित करावी आणि त्यावर मात कशी करावी याबद्दल व्यावहारिक सल्ला देतो. आणि सकारात्मक विचार. कार्नेगीचे पुस्तक एक कालातीत क्लासिक आहे जे व्यावहारिक आणि कृती करण्यायोग्य मार्गाने चिंता आणि चिंता हाताळण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. पहिला भाग, डेटाईट कंपार्टमेंटमध्ये राहा. कार्नेगी असा युक्तिवाद करतात की भविष्याबद्दल काळजी करणे निरर्थक आहे आणि केवळ चिंता आणि तणाव निर्माण करते. त्याऐवजी तो सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करण्याची आणि डिव्हाइस कंपार्टमेंट्समध्ये राहण्याची शिफारस करतो. याचा अर्थ वर्तमान काळातील कार्ये आणि आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे आणि भविष्यात काय होऊ शकते याची चिंता करणे. चिंताग्रस्त परिस्थिती सोडवण्यासाठी जादूचे सूत्र. या प्रकरणात कार्नेगी चिंतेचा सामना करण्यासाठी चरणदर-चरण दृष्टिकोन देतात. तो समस्या लहान, व्यवस्थापित करण्यायोग्य चरणांमध्ये विभाजित करण्याची आणि नंतर प्रत्येक चरणावर कारवाई करण्याची शिफारस करतो. तुम्हाला काय काळजी करू शकते? कार्नेगी व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चिंतेचे हानिकारक परिणाम सांगतात. तो असा युक्तिवाद करतो की काळजीमुळे चिंता, नैराश्य आणि इतर तणावसंबंधित विकार होऊ शकतात. चिंताग्रस्त समस्यांचे विश्लेषण आणि निराकरण कसे करावे? हा धडा चिंताग्रस्त समस्यांचे विश्लेषण आणि निराकरण करण्यासाठी व्यावहारिक तंत्रे देतो. कार्नेगीने समस्या लिहून ठेवण्याची,
सर्वात वाईट परिस्थिती ओळखण्याची आणि नंतर कृतीची योजना विकसित करण्याची शिफारस केली आहे. तुमच्या व्यवसायातील 50% काळजी कशी दूर करावी? या प्रकरणात कार्नेगी कामाशी संबंधित चिंता हाताळण्यासाठी धोरणे प्रदान करते. तो सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि इतरांद्वारे करू शकणारी कार्ये सोपवण्याची शिफारस करतो. तुमच्या मनातून काळजी कशी काढायची? हा अध्याय चिंताजनक विचारांपासून मन विचलित करण्यासाठी व्यावहारिक तंत्रे देतो. कार्नेगी एकाग्रतेची आवश्यकता असलेल्या क्रियाकलापांमध्ये गुंतण्याची शिफारस करतात, जसे की वाद्य वाचणे किंवा वाजवणे. भाग दुसरा. अशा प्रकारचे काम कसे शोधावे ज्यामध्ये तुम्ही आनंदी आणि यशस्वी व्हाल? कार्नेगीचे म्हणणे आहे की आनंदी जीवन जगण्यासाठी परिपूर्ण काम शोधणे आवश्यक आहे. तो एखाद्याची सामर्थ्य आणि स्वारस्य ओळखण्यासाठी आणि फायद्याचे आणि आनंददायक असे काम शोधण्यासाठी व्यावहारिक तंत्रे प्रदान करतो. आपली आर्थिक चिंता कशी कमी करावी? या प्रकरणात कार्नेगी आर्थिक चिंता व्यवस्थापित करण्यासाठी व्यावहारिक सल्ला देतात. तो एखाद्याच्या अर्थामध्ये राहण्याची, पैशाची बचत करण्याची आणि अनावश्यक खर्च टाळण्याची शिफारस करतो. चिंताग्रस्त समस्यांचे विश्लेषण आणि निराकरण कसे करावे? या प्रकरणात लेखकाने चिंतेशी संबंधित समस्यांचे विश्लेषण आणि निराकरण करण्यासाठी व्यावहारिक पायांची रूपरेषा दिली आहे. समस्येची अचूक आणि पूर्णपणे व्याख्या करणे, चिंतेचे मूळ कारण ओळखणे, संभाव्य उपायांवर विचारमंथन करणे, प्रत्येक पर्यायाचे साधकबाधक मूल्यमापन करणे आणि निर्णायक कारवाई करणे या महत्त्वावर तो भर देतो. तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल अशी मानसिक वृत्ती कशी जोपासायची? या प्रकरणात कार्नेगी चिंतेचा प्रतिकार करण्यासाठी सकारात्मक मानसिक वृत्ती विकसित करण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतात. तो आशावादी दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विशिष्ट तंत्रांची रूपरेषा देतो, जसे की जीवनातील सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करणे, कृतज्ञतेचा सराव करणे आणि यशाची कल्पना करणे. काळजी त्याच्या जागी कशी ठेवावी? या प्रकरणामध्ये लेखक चिंता त्याच्या जागी ठेवण्यासाठी आणि एखाद्याच्या जीवनावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यावहारिक धोरणे प्रदान करतो. तो विशिष्ट काळजीची वेळ बाजूला ठेवणे, समस्यांचे लहान, अधिक व्यवस्थापन करण्यायोग्य तुकडे करणे आणि रचनात्मक कृतीवर लक्ष केंद्रित करणे यासारखी तंत्रे सुचवतो. चिंतेवर विजय मिळवण्याचा उत्तम मार्ग. या प्रकरणात कार्नेगी चिंतेवर मात करण्यासाठी आणि अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन प्राप्त करण्यासाठी त्याच्या मुख्य धोरणांचा सारांश देतो. सध्याच्या क्षणी जगणे, सकारात्मक मानसिक वृत्ती जोपासणे, निर्णायक कृती करणे आणि गरज भासल्यास इतरांकडून पाठिंबा मिळवणे यावर तो भर देतो. टीकेबद्दल काळजी करण्यापासून कसे ठेवावे? या प्रकरणात लेखक इतरांच्या टीकेबद्दल काळजी करण्याच्या सामान्य समस्येकडे लक्ष देतो. स्वतःच्या ध्येयांवर आणि मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे, आत्मविश्वास विकसित करणे आणि टीका ही टीकाकाराच्या स्वतःच्या असुरक्षिततेचे प्रतिबिंब असते हे ओळखणे या महत्त्वावर तो भर देतो. थकवा आणि काळजी टाळण्यासाठी आणि तुमची ऊर्जा आणि आत्मा उच्च ठेवण्याचे 6 मार्ग. या प्रकरणात कार्नेगी थकवा आणि चिंता टाळण्यासाठी आणि उच्च पातळीची ऊर्जा आणि प्रेरणा राखण्यासाठी व्यावहारिक टिपा देतात. पुरेशी झोप घेणे, निरोगी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि आराम आणि रिचार्ज करण्यासाठी वेळ काढणे यासारखी तंत्रे तो सुचवतो. अशा प्रकारचे काम कसे शोधावे ज्यामध्ये तुम्ही आनंदी आणि यशस्वी व्हाल? या अध्यायात कार्नेगी परिपूर्ण आणि फायद्याचे काम शोधण्यासाठी व्यावहारिक सल्ला देतात. तो एखाद्याची सामर्थ्ये आणि स्वारस्य ओळखणे, वाढ आणि विकासाच्या संधींचा पाठपुरावा करणे आणि एखाद्याच्या मूल्ये आणि आवडींशी जुळणारे काम शोधण्याच्या महत्त्वावर जोर देतो. हे सर्व असूनही चांगला वेळ कसा घालवायचा? या शेवटच्या प्रकरणात कार्नेगी चिंता आणि प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक, आनंददायी जीवन जोपासण्याच्या महत्त्वावर भर देतात. तो वाचकांना त्यांच्या आवडीच्या क्रियाकलापांमध्ये गुंतण्यासाठी, इतरांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आणि वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो. हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग चिंतेवर मात करण्यासाठी आणि अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी व्यावहारिक कृती करण्यायोग्य सल्ला देते. पुस्तकात वर्णन केलेल्या तंत्रांचा अवलंब करून वाचक त्यांच्या चिंता अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास शिकू शकतात.
अधिक सकारात्मक दृष्टिकोन विकसित करू शकतात आणि परिपूर्ण आणि फायद्याचे जीवन तयार करू शकतात. विश्लेषण आणि मूल्यांकन, अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे एक व्यावहारिक मार्गदर्शक पुस्तक आहे जे वाचकांना चिंता, तणाव आणि चिंता यांवर मात करण्यासाठी कृती करण्यायोग्य सल्ला देते. हे पुस्तक दैनंदिन जीवनात सहज अंमलात आणल्या जाऊ शकणाऱ्या सोप्या आणि प्रभावी धोरणे ऑफर करते, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य आणि आरोग्य सुधारू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ते एक मौल्यवान संसाधन बनते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी कृती करण्यावर आणि व्यावहारिक पावले अंमलात आणण्यावर पुस्तकाचा भर हे एक महत्त्वपूर्ण सामर्थ्य आहे. हे वाचकांना त्यांच्या चिंतेची कारणे समजून घेण्याच्या पलीकडे जाण्यास प्रोत्साहित करते आणि त्याऐवजी ते व्यवस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर लक्ष केंद्रित करते. हा दृष्टिकोन अत्यंत प्रभावी आहे कारण तो वाचकांना नियंत्रण आणि सशक्तीकरणाची भावना प्रदान करतो, त्यांना त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यात सक्रिय भूमिका घेण्यास सक्षम करतो. पुस्तकाची एक संभाव्य मर्यादा म्हणजे त्याचा किस्सा पुराव्यावर जास्त अवलंबून असणे. लेखकाने वैज्ञानिक अभ्यासाची काही उदाहरणे दिली असली तरी बहुतांश पुरावे वैयक्तिक कथा आणि अनुभवांवर आधारित आहेत. जरी हे किस्से प्रेरणादायी असू शकतात, परंतु ते वाचकांसाठी पुरेसे नसतील ज्यांना त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी अधिक अनुभवजन्य पुरावे आवश्यक आहेत. चिंता, तणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे अत्यंत व्यावहारिक आणि सुलभ मार्गदर्शक आहे. हे वाचकांना मौल्यवान साधने आणि धोरणे प्रदान करते जी ते त्यांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे अंमलात आणू शकतात, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य आणि आरोग्य सुधारू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ते एक आवश्यक वाचन बनते. निष्कर्ष, कन्क्लुजन. हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे अधिक शांत आणि परिपूर्ण जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक मार्गदर्शक आहे. डेल कार्नेगीचा व्यावहारिक सल्ला आणि संबंधित किस्से वाचकांना चिंता आणि तणावावर मात करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने प्रदान करतात. या पुस्तकात वर्णन केलेल्या तंत्रांचा सराव करून व्यक्ती त्यांच्या चिंता व्यवस्थापित करण्यास आणि वर्तमान क्षणी आनंद शोधण्यास शिकू शकतात. तुम्ही चिंतेशी संघर्ष करत असाल किंवा फक्त अधिक शांततापूर्ण जीवन जगू इच्छित असाल, हाऊ टू स्टॉप वॉरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे मौल्यवान अंतर्दृष्टी देते जे तुम्हाला तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यात मदत करू शकते.